नमस्कार, मी शीतल रामचंद्र नाईक. माझ्या शेतकरी गटाचं नाव आहे ब्राह्मणदेव. आम्ही इथे गादी वाफ्यावरती भाताची रोपं घातलेली. आज भात पाणी जरी कमी असलं, पाऊस नव्हता तरी पण भाताची रोपं चांगल्या प्रकारे रुजून आली. म्हणजे घातलेली सगळं भात रुजून आलं. आणि आज काढणी आहे, तर काढताना पण एकदम सोपं होतं आहे, कारण मुळं वगैरे तुटायच्या अगोदर व्यवस्थित सगळी मुळं म्हणजे सगळी रोपं उचलली जातात. त्याच्यामुळे गादी वाफ्याचा चांगल्या प्रकारे जे भात शेतीसाठी फायदा झाला आम्हाला. माझे नाव निलिमा दत्तात्रय गावडे. आमच्या शेतकरी गटाचे नाव ब्राह्मणदेव गट शेतकरी गट. आमका सरांनी माहिती सांगितल्याप्रमाणे 1 किलो भातात 80 पेंड्या मिळाले. तर आम्ही आमच्या भातात उपले असते शेरभर तर 50 सुद्धा मिळले नसते. माझं नाव अमिता अशोक परब. आम्ही दरवर्षी शेती करतो आणि यंदा ही गादी वापर केली, त्याच्यात आमका जरा फरक वाटला आणि चांगला हे झालं. रोपं चांगली रुजून आली, काढायला पण चांगला आहे. आमचा तो घालतो तो तुटतो, हा चांगला येतो. नमस्कार, माझं नाव लक्ष्मी वामन पालव. माझ्या शेतकरी गटाचं नाव श्री देव ब्राह्मण शेतकरी गट. आम्ही ते गादी वाफे तयार केलेले आहेत. पण आम्ही जे जोताने भात पेरतो त्याच्यावर आम्ही गुट्टा म्हणजे फळी अशी घालतो. ते रोपं आम्हाला जरा कठीण येतात काढायला, म्हणजे तुटतात त्याची मुळं वगैरे. पण हे गादी वाफे आम्ही तयार केले आहेत, त्यामुळे ते मुळं त्यांची तुटत नाही, चांगल्या प्रकारे रुजून आले आणि काढायला पण बरं सोपं पडते.